पुढील हवामान अंदाज दिनांक 23 नोव्हेंबर ते 30 नोव्हेंबर राज्यामध्ये हवामान कोरडं राहणार आहे। तर 23 नोव्हेंबर पासून राज्यामध्ये सूर्यदर्शन होऊन थोडी थोडी थंडीमध्ये वाढ होत जाणार आहे आणि 23 नोव्हेंबर नंतर 24-25 नंतर परत आणखीन थंडीला वाढ होणार आहे। तरी सर्व शेतकऱ्यांनी काळजी घ्यावी व तसेच 24 नोव्हेंबर पासून धुके येणार आहे। तरी सर्व शेतकऱ्यांनी आपण आपल्या द्राक्ष बागायतदारांनी आपल्या बागेचे संरक्षण करावे। तसेच आपल्या राज्यामध्ये तूर सध्या सगळीकडे फुल अवस्थेत आहे। तर सर्व शेतकऱ्यांनी आपण आपल्या तुरीच्या फुलासाठी एक बुरशीनाशक आणि एक कीटकनाशकाची फवारणी करून आपण आपल्या तुरीची फवारणी करून घ्यावी। तसेच राज्यात हरभऱ्याची पेरणी देखील झालेली आहे, पण हरभरा पेरल्याच्या नंतर हरभऱ्याला मर रोग देखील आहे। माझ्या सर्व शेतकऱ्यांनी काय आता एक गोष्ट करायची की आपल्या हरभऱ्याला मर लागल्यामुळे सर्व शेतकऱ्यांनी एक बुरशीनाशकाची आणि एक कीटकनाशकाची फवारणी करून घ्यावी। कारण की आभाळ असल्यामुळे त्या हरभऱ्या बारीक अशी छोटी आळी आलेली आहे, तर त्याच्यामुळे एक कीटकनाशक आणि एक बुरशीनाशकाची फवारणी करून घ्यावी। व आपल्या देशातील इतर राज्यातील हवामान परिस्थिती कशी राहील त्यामध्ये तेलंगणा, आंध्र प्रदेश, कर्नाटक, केरळ या राज्यामध्ये 28 नोव्हेंबर, 29 नोव्हेंबर, 30 नोव्हेंबर आणि 1 डिसेंबर या 4 राज्यामध्ये पाऊस पडणार आहे। तरी तेथील राज्यातील त्या जनतेने सतर्क राहावे।